पहा सुखी जीवनाचा मंत्र। सर, शॉवर पेनिसेस काय असतात आणि ते नॉर्मल असतात का याबद्दल माहिती हवी होती। अच्छा अच्छा, म्हणजे आपले हे जे 22 प्रकार आपण पाहतोय त्यामध्ये शोअर्स पेनिसेस काय असतात, बरोबर आहे? ते नॉर्मल असतात का? हो. हा, हो तुम्ही सर, सर्वांच्या मनातला प्रश्न हा विचारलेला आहे, कारण तुमच्या माहितीसाठी सांगतो, हा इतका कॉमन प्रकार आहे, जवळपास 60 ते 70% लोकांना अशा प्रकारचे पेनिसेस असतात। सांगूया आपण, म्हणजे हे व्हॅरियंट आपण जे पाहतोय ना, ह्या व्हॅरियंटचं एक तुम्हाला खूप चांगलं उदाहरण सांगणार आहे मी। म्हणजे हे रिझन काय, एक अशी स्टोरी आहे ज्यामध्ये की आईवडिलांना किंवा त्यांना काही समजा कमजोरीचा आजार आहे, ते एक तर केस अशी होती की वडिलांना लहान लिंगाचा आजार होता, त्यामुळे ही पत्नी परेशान होती आणि परत मुलालाही सेम तसंच झालं आणि त्यालाही असंच होईल का, त्यानंतर त्याची पत्नी पळून जाईल का, यामुळे डिप्रेशनमध्ये जाऊन तिने तिचे जीवन संपवलं होतं। म्हणून हे सांगणं आपल्याला आवश्यक आहे। मित्रांनो, शोअर्स पेनिसेस का बोलतोय या ठिकाणी, तुम्हाला नॉर्मल काय हेच माहीत नाही। 22 प्रकार आहेत, त्यामध्ये शोअर्स बघा, नावात काय आहे, शोअर्स म्हणजे दिसणारे। बघा, प्रत्येक व्यक्ती वेगळी आहे, त्याची उंची वेगळी आहे, त्याचे कलर वेगळा आहे, त्याची हाईट वेगळी आहे, त्याप्रमाणे काही लिंगामध्ये त्याची डेव्हलपमेंट होताना इव्हन शिथिल अवस्थेमध्ये देखील ते 5.5 ते 6 इंचाचं बाहेर तुम्हाला दिसतं। मग होतं काय या ठिकाणी, समजा कुठं स्कूलमध्ये आहात, कुठे सोशल ठिकाणी आहात, त्याच्या बाजूच्या व्यक्तीमध्ये त्याचा वेगळा प्रकार असतो, मग तो जातो डिप्रेशनमध्ये की माझं एकदम एवढं लहान साईज आहे, यांचं एकदम मोठी साईज आहे। तर मी एकच सांगेन, शोअर्स म्हणजे बाह्यदर्शनी तुम्हाला नेहमीसाठी शिथिल अवस्थेत आणि इरेट अवस्थेत दोन्हीमध्ये सेम लेंथ असणारे शोअर्स पेनिसेस म्हणतो, आणि हे असे असणारे खूप लकी असतात। पण मित्रांनो, सर्वच जण लकी असतात, त्यामध्ये काही कमी जास्त असेल तर सेक्सॉलॉजी चॅनल्सना भेटा, तुम्हाला देखील तो न्यूनगंड जो आहे लहान साईजचा तो अतिशय उत्तम करून देण्यात येईल।